झोपता उठता बसता फक्त संजय राऊत शिवसेना, संजय राऊत शिवसेना. दुसरा काय काम धंदा आहे का ना? वार्डातली कामं कर लावलात म्हणून नव्या बन पाकिट मार. जास्त बोलू नको. अरे डोरेमॉन, नव्या बन, तू काय सुप्रीम कोर्ट लावून गेला का काय लागून गेला? कोण आहे तू? अरे गल्लीतलं ते असते की इकडे तिकडे फिरणार, हाडकं टाकले की प्रत्येक दारोदारी फिरते, हे अशा लायकीचा प्राणी आहे तू. तू ठरवणार का शिवसेना कोणाची? आणि म्हणतो की जनतेने ठरवलेलं आहे. दुसऱ्याचा पक्ष चोरून दुसऱ्याचा बाण चोरून निवडणुका घेतात. जर तुमचा दम असेल तर घ्या ना, स्वतंत्र पक्ष काढा, निवडणुका घ्या, आमदार निवडून आणा, नगरसेवक निवडून आणा, खासदार निवडून आणा. निवडणूक आयोगामार्फत पक्ष चोरायला सोपा हो, पण स्वतः पक्ष काढून आमदार खासदार निर्माण करायचं त्याला धमक लागते. धमक, गट्स लागतात. ते गट्स फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मध्ये. नव्या बन तुझी लायकी नाही ठाकरेंवर बोलायची. काय म्हणतो, खरी शिवसेना ही जनतेनं दाखवून दिलेली आहे कोणाची आहे. लोकसभेमध्ये दाखवलंय ना की उद्धव साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर 10 खासदार निवडून आणले. त्यातला 1 खासदार तुम्ही निवडणूक आयोगाला हाताने धरून पाडला आमचा. त्यामुळे खरी शिवसेना ही त्यावेळेस लोकसभेला दाखवली होती. पहिल्यांदा निवडणूक झाली ज्यावेळेस आम्हाला पहिल्यांदा मशाल मिळाली आणि पहिल्यांदा या देशामध्ये निवडणुका झाल्या आणि मशाल चिन्हावर आमचे 9 खासदार निवडून आले. तुझ्या पक्षाचे किती आले रे डोमकावळ्या? तुझ्या पक्षात, तू सर्वात मोठा पक्ष म्हणतो ना, तुझ्या पक्षाचे सुद्धा 9च खासदार आहेत. मग तुझ्यापेक्षा आमचे उद्धव साहेब, तुझ्या पक्षापेक्षा आमचे उद्धव साहेब श्रेष्ठ आहेत का नाही? तू सांग. लायकीनुसार बोल रे नव्या बन. तुझ्यासारखी लोक अशी भुकाला ठेवलेत, आम्हाला फरक पडत नाही. रोज उठून संजय राऊत साहेबांवर बोलतो. तुला का कावीळ झाली का राऊत साहेबाची? कावीळ झाली का तुला? झोपताना बसताना उठताना सकाळ सकाळ पाहुणे सोडताना पण संजय राऊतचं नाव घेत असशील. ही तुझी अवकात असली नव्या बन. झोपता उठता बसता फक्त संजय राऊत शिवसेना, संजय राऊत शिवसेना. दुसरा काय काम धंदा आहे का ना? वार्डातले कामं कर रावलात. वार्डातले काम कर. आता झालाय ना पैसे वाटून नगरसेवक, मग कामं कर तिथं. जास्त ज्ञान पाजळू नको आम्हाला. सुप्रीम कोर्ट ठरवेल होते त्याला 5 तारखेला शिवसेना कोणाची कोणाची नाही. या देशातल्या लहान मुलाला जर विचारलं ना शिवसेना कोणाची आहे, तोही सांगेल शिवसेना ठाकरेंची आहे. तू कोण रे? म्हणून अवकातीमध्ये राहून बोलत आहे नेहमी. तुला सांगतो तुझ्यावर बोलायला आम्हाला वेळ नाही. आता उद्या कळेल शिवसेना कोणाची आहे. जर संविधान खरंच चालत असेल घटनेच्या नुसार आणि जे बसलेले आहेत खुर्चीवर सुप्रीम कोर्टाचे जज लोक खरंच संविधानाला मानत असतील, तर उद्या हा निकाल हे आमच्या बाजूने लागणार, उद्धव बाळासाहेब ठाकरेकडूनच लागणार. आणि शिवसेना ही आमची आहे, आमचीच. आम्ही भले काय का असे ना आम्ही लढून घेणारच. हात जोडून जर न्याय मिळत नसेल तर तोंडावर मारून न्याय मिळवा. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून नव्या बन पाकिट मार. जास्त बोलू नको. जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.